श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकांनो, सावधान राहा. येणारे 72 तास तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडवणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. एकीकडे 15 एप्रिलला अक्कलकोट श्रीनिवासी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे. त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जग सुचलेलं असतं, पण त्याच वेळी 17 एप्रिलला येत आहे भयानक अमावस्या. स्वामीची अफाट कृपा आणि अमावस्याची ती काळी सावली या दोन टोकाच्या शक्ती तुमच्याच राशीवर का आदळणार आहेत? तुमच्या भाग्यात काय वाढून ठेवलं हे जाणून घेतल्याशिवाय आजची रात्र झोपूच नका. कर्क राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की ही वेळ साधीसुधी नाही. कर्क ही चंद्राची रास असल्यामुळे अमावस्याचा सर्वात मोठा परिणाम तुमच्याच राशीवर होणार. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीला झालेली एक छोटीशी सेवा तुम्हाला 17 तारखेच्या अमावस्याच्या संकटातून कशी बाहेर काढेल. 17 तारखेच्या या काळोख्या रात्री कोणत्या 3 गोष्टी तुमच्या घराचा विनाश करू शकतात आणि स्वामीचा कोणता असा गुप्त मंत्र तुमच्यासाठी ढाल बनेल हे सत्य आज तुमच्या समोर मी मांडणार आहे. हा व्हिडिओ ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहण्याची हिंमत करा, कारण हा काही योगायोग नाही, तर तुमच्या नशिबाचा सर्वात मोठा इशारा आहे. तर कर्क राशीच्या जातकांनो, 15 एप्रिलला येणारी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी तुमच्यासाठी केवळ एक धार्मिक सण नाही, तर तो एक प्रचंड मोठा आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे स्वामी समर्थांचे चंद्रासारखे शीतल आशीर्वाद तुमच्यावर असल्यामुळे या दिवशी अवकाशात एक विलक्षण योगायोग जुळून येतोय. या दिवशी चंद्र आणि गुरुची स्थिती तुमच्या राशीसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरणार असून स्वामीच्या पुण्यतिथीचा हा काळ तुमच्या आयुष्यातील जुन्या जखमा भरून काढण्यासाठी आणि रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी एक महायोग ठरणार. कर्क राशीच्या जातकांनो, या दिवसाचे ग्रहमान पाहिले तर सूर्याचे मेष राशीतील भ्रमण आणि चंद्राची अनुकूल स्थिती तुमच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग उघडत आहे. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी होणारा हा ग्रहयोग तुम्हाला तुमच्या दशम भावात म्हणजे कर्मस्थानी मोठी हालचाल घडून आणणार. याचाच अर्थ असा की मित्रांनो, जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात दीर्घकाळापासून कष्टाचे फळ मिळवण्याची वाट पाहत असाल तर स्वामीच्या आशीर्वादाने 15 तारखेला तुम्हाला एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. आशीर्वाद तुमच्यासाठी पुढच्या कठीण काळात एक प्रकारची ढाल बनून राहणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, हा काळ जेवढा आशीर्वादाचा आहे तेवढाच तो सावध राहण्याचा सुद्धा आहे. कारण जरी 15 तारखेला ग्रहाची साथ मिळत असली तरी 17 तारखेची अमावस्या तुमच्या राशी स्वामीला म्हणजे चंद्राला क्षीण करणार. त्यामुळे स्वामीच्या पुण्यतिथीला मिळणारी दैवी ऊर्जा साठवून ठेवणे तुमच्यासाठी महत्वाचंच आहे. या दिवशी स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्ही जे साकडे घालणार आहात ते समर्थ तुम्हाला 17 तारखेच्या अमावस्येच्या त्या नकारात्मक छायेतून बाहेर काढणार आहे. स्वामीची कृपा आणि ग्रहयोगाची ही जुळवाजुळव तुमच्या नशिबाचा कायापालट करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, 15 एप्रिलचा स्वामीचा आशीर्वाद सोहळा संपन्न होताच अवघ्या 48 तासात निसर्गाचे चक्र फिरणार आणि 17 तारखेला एक भीषण अमावस्या उभी ठाकणार. कर्क राशीच्या लोकांसाठी ही अमावस्या इतर राशीच्या तुलनेत जास्त भयानक का मानली जाते, याचं मुख्य कारण म्हणजे तुमचा राशी स्वामी स्वतःला चंद्र आहे. अमावस्येच्या रात्री चंद्र पूर्णपणे क्षीण आणि लुप्त होत असतो. त्याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक स्थितीवर आणि घरातील वातावरणावर होतो. तेव्हा तुमच्या स्वामीचं बळ हीन होतं, तेव्हा तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्तींना आपोआप वावही मिळतो. त्यामुळे कर्क राशीत जातकांनो, 17 एप्रिलच्या या अमावस्येच्या दिवशी ग्रहाची अशी काही युती होत आहे जी तुमच्या मनात भीती, भ्रम, चिडचिड निर्माण करू शकते. या काळोख्या रात्री तुमच्या अंतर्मनातील दडलेल्या दबलेल्या भावना उफाळून वर येऊ शकतात. त्यामुळे विनाकारण कोणाशी तरी आपले वाद होऊ देऊ नका आणि तुम्हाला एकटंही वाटू शकतं. ही अमावस्या केवळ बाहेरच्या अंधाराची नाही, तर तुमच्या राशीच्या आत्मविश्वासाला ग्रहण लावणारी ठरू शकते. म्हणूनच या 72 तासाच्या प्रवासात 15 तारखेला मिळालेली स्वामीची ऊर्जा 17 तारखेपर्यंत टिकून ठेवणं तुमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान आहे. परंतु कर्क राशीच्या जातकांनो, ही अमावस्या भयानक असण्याचं दुसरं कारण म्हणजे तुमच्या राशीचा चतुर्थ भावावर पडणारी ग्रहाची वक्र दृष्टी सुद्धा. यामुळे घरामध्ये कलह होतील, मानसिक अस्वास्थ्य निर्माण होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. अमावस्येच्या त्या रात्री काही नकारात्मक लहरी तुमच्या
प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्नही करते. जर तुम्ही सावध राहिला नाही तर ही ऊर्जा तुमच्या कामाचा वेग मंदावू शकते. पण घाबरू नका, कारण या भयान अंधारावर मात करण्यासाठी स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी कोणते उपाय सुचवलेत हे आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर कर्क राशीच्या जातकानो, आता नीट ध्यान देऊन ऐका. लक्षात ठेवा की स्वामी समर्थांची कृपा आफाट असली तरी नियतीचे काही नियम पाळणे तुमच्यासाठी बंधनकारक आहेत. 15 ते 17 एप्रिलच्या या काळामध्ये तुमची पहिली आणि सर्वात मोठी चूक चूक ठरू शकते ती म्हणजे क्रोधावर नियंत्रण न मिळवणे. कर्क राशी चंद्राची रास असल्याने तुमची भावना प्रधानता या दिवसात टोकाची असू शकते. जर तुम्ही अमावस्येच्या प्रभावाखाली येऊन घरातील थोर मोठ्यांचा, गुरुतुल्य व्यक्तीचा अपमान केला तर तुम्ही स्वतः तुमच्या नशिबातील आशीर्वादाचा मार्ग बंद करा. स्वामींना अहंकार आणि उद्धटपणा कधीही मान्य नसतो. त्यामुळे या 72 तासात तुमची वाणी साखरेसारखी गोड असणे अनिवार्य आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांना दुसरी गंभीर चूक म्हणजे अमावस्येच्या रात्री केलेला संशयास्पद व्यवहार आणि प्रवास. 17 एप्रिलची ती रात्र नकारात्मक शक्तीच्या संचारासाठी ओळखली जाते. जर तुम्ही या रात्री कुणा अनोळखी व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवून मोठे आर्थिक निर्णय केले किंवा रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी फिरण्याचे धाडस केले तर येणाऱ्या परिणामांना तुम्ही स्वतः जबाबदार राहाल. स्वामींनी नेहमी सावध राहण्याचा इशारा दिलाय. भिवू नकोस याचा अर्थ बेसावध राहा असा काहीच होत नाही. तुमची एक छोटीशी मस्ती आणि अविचाराने टाकलेलं पाऊल तुम्हाला अशा संकटात टाकू शकते तिथून बाहेर पडणं स्वामीच्या इच्छेशिवाय अशक्य आहे. कर्क राशीच्या जातकांनो, तिसरी व अत्यंत महत्वाची चूक म्हणजे सात्विकता सोडून तामसी प्रवृत्तीकडे वळणं. 15 एप्रिलला स्वामीच्या पुण्यतिथीचा पवित्र दिवस आणि 17 तारखेच्या अमावस्येला जर तुम्ही मांसाहार, मद्यपान व कोणत्याही अनैतिक कामात सामील झालात तर तुम्ही स्वामीच्या कोपाचा धनी व्हाल. कर्क राशीच्या व्यक्तीवर या काळात ग्रहाचा असा प्रभाव असतो की त्यांचे मन चुकीच्या गोष्टीकडे लवकर आकर्षित होऊ शकते. जर तुम्ही या 3 दिवसात तुमची सात्विकता जपली नाही तर तुमच्या वास्तूतील सुख शांती हिरावून जाऊ शकते. या 3 चुका टाळा आणि स्वामीच्या सुरक्षित कवचात राहा. कर्क राशीच्या जातकांनो, अमावस्येचा नकारात्मक प्रभाव तुमच्या वास्तूवर पडू नये आणि घरातील इडापिडा कायमची टळावी यासाठी तुम्हाला एप्रिल 15 म्हणजेच स्वामी पुण्यतिथीच्या दिवसापासूनच एका गुप्त उपायाला सुरुवात करायची आहे. कर्क राशीचा संबंध पाण्याशी आणि चंद्राशी असल्याने तुम्हाला 15 तारखेला सायंकाळी एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी भरून त्यात एक तुळशीचे पान आणि थोडा भीमसेनी कापूर टाकायचा आहे. हा कलश रात्रभर स्वामींच्या फोटोसमोर किंवा घराच्या मध्यभागी ठेवा. हे पाणी स्वामींच्या ऊर्जेने अभिमंत्रित होईल आणि तुमच्या घरातील नकारात्मकता शोषून घेण्यास मदत करेल. कर्क राशीच्या जातकांनो, खरा मुख्य उपाय तुम्हाला 17 एप्रिलच्या अमावस्येच्या सायंकाळी करायचा आहे. जेव्हा सूर्यास्त होईल तेव्हा या कलशातील पाणी संपूर्ण घरात श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत शिंपडा. विशेषतः घराच्या कोपऱ्यात आणि मुख्य दरवाजावर हे पाणी शिंपडल्याने अमावस्येच्या रात्री संचार करणाऱ्या वाईट शक्ती तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या आत पाऊलही ठेवू शकणार नाहीत. उरलेले पाणी एखाद्या झाडाला अर्पण करा. हा छोटासा वाटणारा उपाय तुमच्या वास्तुभोवती असे एक संरक्षणात्मक वलय निर्माण करेल, ज्यामुळे घरातील आजारपण, चिडचिड आणि पैशांची चणचण दूर होण्यास मदत होईल. कर्क राशीच्या जातकांनो, या उपायासोबतच अमावस्येच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जमिनीवर कुंकवाने 2 छोटी स्वस्तिके काढा आणि त्यावर तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा. कर्क राशीच्या व्यक्तींनी या दिवशी पांढऱ्या वस्तूचे जसे की साखर किंवा तांदूळ दान केल्यास हा उपाय दुप्पट वेगाने काम करतो. हा तोडगा करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा की साक्षात स्वामी समर्थ तुमच्या घराचे रक्षण करत आहेत. जेव्हा तुम्ही हा गुप्त उपाय पूर्ण करता तेव्हा अमावस्येचा कोणताही दोष तुमच्या प्रगतीला रोखू शकणार नाही आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचा वास राहील. कर्क राशीच्या जातकांनो, 15 ते 17 एप्रिलचा हा काळ तुमच्यासाठी केवळ परीक्षेचा नाही तर तुमच्या भाग्योदयाची एक सुवर्ण संधी देखील आहे. जेव्हा अमावस्येचा काळोख संपतो तेव्हाच खऱ्या प्रकाशाची सुरुवात होते. कर्क राशीच्या लोकांसाठी स्वामी समर्थांनी एक विशेष संकेत दिला आहे. जर तुम्ही या 3 दिवसांत संयम आणि भक्ती टिकवून ठेवली तर 17 तारखेच्या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यातील अडकलेली सर्व कामे अनपेक्षितपणे पूर्ण होऊ लागतील. ही वेळ तुमच्या कष्टाचे सोने करण्याची आणि नशिबाला नवी कलाटणी देण्याची शेवटची संधी ठरू शकते. त्यामुळे हा काळ वाया घालवू नका.
कर्क राशीच्या जातकांनो, भाग्योदय घडवण्यासाठी तुम्हाला 17 तारखेच्या रात्री झोपण्यापूर्वी एक शेवटची कृती करायची आहे. स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या त्यांना सांगा आणि स्वामी, आता तुम्हीच माझे तारणहार आहात, असा पूर्ण विश्वास प्रकट करा. कर्क राशीच्या व्यक्तींचे मन स्वामींच्या चरणी अर्पण झाले की त्यांचे ग्रहदोष आपोआप शांत होतात. अमावस्येची ती भयानक रात्र संपता संपता तुमच्या प्रगतीचा नवा मार्ग मोकळा झालेला असेल. जे धन किंवा यश आजवर तुमच्यापासून लांब होतं ते आता तुमच्याकडे खेचलं जाईल. कर्क राशीच्या जातकांनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला इतकंच सांगेन, अंधार कितीही दाट असला तरी स्वामींचा एक दिवा तुमच्या संपूर्ण आयुष्याला प्रकाशमान करण्यासाठी पुरेसा आहे. या 72 तासांतील ही सेवा आणि खबरदारी तुम्हाला येणाऱ्या अनेक महिन्यांचे सुख देऊन जाईल. विसरू नका, स्वामी नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत. फक्त तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे टाकायचे आहे. ही संधी पुन्हा कधी येईल सांगता येत नाही. कर्क राशीच्या जातकांनो, स्वामींवरचा तुमचा विश्वास हाच तुमच्या जीवनातील सर्वात मोठा चमत्कार घडवणार आहे. जर तुम्हाला या माहितीचा थोडा जरी फायदा झाला असेल आणि स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहावी असं वाटत असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमची एक श्रद्धेपूर्ण कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येऊ शकते. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पाहूया किती स्वामी भक्त आज हजेरी लावतायत. आणि हो, अशाच प्रकारे तुमच्या राशीचे भविष्य आणि स्वामींच्या गुप्त उपायांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. कारण तुमची एक छोटीशी कृती तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकते.